कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी मी तुरेवाले शाहीर नितीनजी रसाळगुवांना आपला प्रश्नपत्र आणि पास घेऊन येण्याची विनंती करतो. हॅलो 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 सागर निळाई थोडे शंख निशिंपणे कधी चांदणे ती पुरा तुझ्या डोळ्यात वाचले कधी उतरला चंद्र तुझ्या माझ्या अंगणात स्वप्न पाखरांचा थवा विसावला ओंजळीत हो कधी काळोख भिजला कधी भिजली पहाट हुंकारला नदी काठ कधी हरवली वाट वाऱ्या पावसाची गाज काळे भासे गच दाट कधी धुसर धुसर एक वादळाची वाट. हे रसिका माझी ही काव्यपुष्प तुमच्या चरणाशी सादर करत आहे म्हणून काय म्हणते. माय बापाची पुण्याई माझे भाग्य उजळले बाळकडू ते पाजले या कलेस मी वाहिले नव्हता मज काही गंध जडला गाण्याचा छंद रसिका तू दैवत माझ राहो कृपा छत्र तुझ हो तुमच्या सेवेसी वाहिन सार जीवन हे माझ चूक भूल द्यावी घ्यावी मज करावा हो माप भाणू दासाचा मी दास कलगी माझ्या या दास नीन शिखरास भगव्या या निशाणीस नीन शिखरास भगव्या या निशाणीस. धन्यवाद. देवतेला वंदन करून हिंदवी स्वराज्याचे संस्थापक अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा तसेच छत्रपती संभाजी राजांनाही मानाचा मुजरा करून राजमाता राष्ट्रमाता माँ साहेब जिजाऊंना मानाचा मुजरा तसेच
भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव क्रांतीसूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्रिवार वंदन करून या मराठी अस्मितेचा मानबिंदू सरसेनापती हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंना मानाचा मुद्रा करून मुंबईची आई मुंबादेवीच्या चरणी नतमस्तक होतो. तसेच पार्लेश्वर गणरायाच्या चरणी नतमस्तक होतो. आजच्या कार्यक्रमाचे आयोजन श्री साई भक्त मित्र मंडळ प्रस्तुत श्री विश्वाजी जगताप आणि श्री अनंतजी गोरकर साहेब यांनी आज मिथुना यांचा सामना आयोजित केला आहे. तरी कलगीवाले भानुदास घराण्यातील नामवंत शाहीर बाळाराम गोपीकर सह लक्ष्मण वाजे यांचे जयराम रघुनाथ यांचे शिष्य शांताराम तुकाराम यांचे गोपाळराव यांचे शिष्य आणि माझे गुरुवर्य शाहीर तुकाराम मालक सह शंकर मालक यांचे आम्ही शिष्य मंडळी मी शाहीर संजय मालक सह भरत मालक लक्ष्मण मालक आम्ही श्री गणेश कृपा नवतरुण मित्र मंडळ कांबळे चौकान मालपवाडी तालुका जिल्हा रत्नागिरी निर्मित शाखा श्री गणेश कृपा नाच मंडळ वाटत कोणवाडी आपले शतशः ऋणी आहोत. तसेच येथे जमलेल्या माझ्या तमाम नाचप्रेमी कलावंतांना शाहिरी मानाचा मुद्रा करतो. शाहिरी मानाचा मुद्रा करतो. तसेच कलगीतुरा समाजची उन्नती मंडळ मुंबई या माझ्या उपस्थित अनेक गुरुवर्य वस्ताद शिष्य मंडळी आलेले आहेत. त्यामध्ये आमचे मधुकर बाबा बंदेरे साहेब, तुषारजी बंदेरे साहेब, विनोदजी पटकरे साहेब, तसेच खास करून गावावरून आलेले माझे मित्र शाहीर नंदकिशोर आगरे सह शाहीर माझे शिष्य विनोदजी भुवड, तसेच अनंतजी मुंडे साहेब, तसेच आमच्या पार्लेकरांचे आधारस्तंभ कैलासवासी श्री शशिकांतजी पाटकर साहेब यांनाही मानाचा मुद्रा करून, तसेच त्यांच्या सौभाग्यवती माजी नगरसेविका शुभदा पाटकर मॅडम उपस्थित आहेत. त्यांनाही शाहिरी मानाचा मुद्रा करतो. तसेच माझे आराध्य दैवत जगद्वंद जगद्गुरु दत्तात्रय महाराज यांच्या गिरणास्थित शरणपादुकांवरती लीन होऊन पुन्हा एकदा सर्व उपस्थित मायबाप रसिक प्रेक्षकांच्या चरणाची धूल मस्तकी लावून तुमच्या सर्वांच्या कृपा आशीर्वादाने पहिल्या फेरी सुरुवात करतो. तसेच आज 2 ते 3 दिवस सतत मुसळधार पाऊस पडत असतानाही मायबाप रसिक हो, तुम्ही आजच्या कार्यक्रमाला उपस्थित दाखवली त्याबद्दल तुमचे पुन्हा एकदा मनापासून आभार मानतो आणि मी माझ्या पहिल्या बारी सुरुवात करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. चेक 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 चेक. हॅलो 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 हॅलो.
मस्तकं मण्डितं शीतलं चन्दनं मस्तकं मण्डितं शीतलं चन्दनं गौरवं मोहितं सर्वदा वन्दनं वैभवं व्यापकं सर्वभक्तिप्रियं वैभवं व्यापकं सर्वभक्तिप्रियं मङ्गलं कारकं त्वां गणेशं भजे मङ्गलं कारकं त्वां गणेशं भजे देई विद्येचं दान शारदे तेच माझ्या श्रीमंतीची खाण आहे देई विद्येचं दान शारदे तेच माझ्या श्रीमंतीची खाण आहे नको धन दौलत नश्वर सारे मला त्यांची जाण आहे व्हावी तुझी कृपा ग माते व्हावी तुझी कृपा ग माते मी भक्त हा जाण आहे शरणालो तुला जाई माझे तव चरणाशी स्थान आहे रंग देवते तू शारदे माते नटेश्वरासह यावे आजही ते हो रंग देवते तू शारदे माते नटेश्वरासह यावे आजही ते साद घालितो मी तुला आईने मजला आईने मजला जीवनाच्या पहिल्या तीराला थोडं देशील का ज्ञानाचे अमृत मला देवते तू शारदे माझे नटेश्वरासह यावे आजही ते रंग देवते तू शारदे माझे नटेश्वरासह यावे आजही ते साद घालितो मी तुला आईने मजला जीवनाच्या पहिल्या तीराला
कृपेसाठी मागे जीवन हे वेचले सप्तसागर शोधूनही मोती ना मिळाले सागर शोधूनी मोती ना मिळाले सप्तसागर शोधूनी मोती ना मिळाले गजल घरी किती आसमनी झाले घेतली मी धाव तरीही ध्येय ना मिळाले येतरी विधाव तरीही ध्येय ना मिळाले येतरी विधाव तरीही ध्येय ना मिळाले लढलो पडलो हरलो तरी मी ध्यास नाही सोडला लढलो पडलो हरलो तरी मी ध्यास नाही सोडला गुरु श्वास देई तो मला आई मजला आई जीवनाचं पहिलं तिराला आई म्हटला जीवनाचं पहिलं तिराला होता कृपा भजला वाटे गणी आकाश सत्य मार्ग दावी तो मजला दिव्य प्रकाश सत्यमार्गदावी तो मजला दिव्य प्रकाश सत्यमार्गदावी तो मजला दिव्य प्रकाश त्रिमिरातून जाता होतो असत्याचा भास तव आशीर्वादने होई षडरी गुंचा नाश आशीर्वादाने होई प्रकाश आशीर्वादाने होई प्रकाश मोहमाया भरली सारी विश्वाच्या यठाई मोहमाया भरली सारी विश्वाच्या यठाई कसा ओळखू त्या क्षणाला आई मजला जीवनाचं पहिलं तिराला
महादेवी माते छत्रपती शिवाजी महाराज अखंड भानुदास घराण्याचा विजय असो गुरुवर्य शंकरन तुकाराम बुवांचा विजय असो श्री गणेश कृपानाथ मंडळ कोणवाडीचा विजय असो श्री शक्ती वाले बोल बजरंग गणपती बाप्पा एक देवा तुझे नाम घेतो मी प्रत्येक क्षणाला देवा तुझं नाम घेतो मी प्रत्येक क्षणाला मन शांती लाभे मज औषधा विना मनाला कणाकणात तूच भरला देवा कणाकणात तूच भरला देवा बघ अंत लागे ना कुणाला शरणालो आज्ञा पामर मी माझ्या लाडक्या गौरीच्या गणाला हे भगवंता हा तुझा भोळा भक्त तुला विनवणी करत आहे की हे देवा या स्वार्थी दुनियेत काय चाललंय तूच बघायला ये तुझ्या या भक्ताला इथं जगणं नकोसं झालंय आता तूच सांग मला असा कोणता तरी मार्ग की जो तुझ्या चरणी मोक्ष पदाला पोचवेल या भक्ताची व्यथा तुमच्या चरणाशी सादर करतोय लक्ष भोळ्या मनाला शांतीचा मार्ग ध्यानवा गणा भोळ्या मनाला शांतीचा मार्ग ध्यानवा कर्म कळेना मर्म मिळेना धर्माचा पाठ ज्ञानवा भोळ्या मनाला शांतीचा मार्ग ध्यानवा 1 2 3 स्टार्ट
वैष्णवा भोळ्या मनाला शांती समाधान हो भोळ्या मनाला शांती समाधान भोळ्या मनाला शांती समाधान हो भोळ्या मनाला शांती समाधान चंचल हे मन देवा रमतच नाही तुझ्या मनाला लगामच नाही तुझ्या मनाला लगामच नाही तुझ्या मनाला लगामच नाही तव मायेचं स्थान सांग जाणील कोण तव मायेचं स्थान सांग जाणील कोण मर्जी विना समजेना कुणा गुरु गीताची पडवा शांती समाधान शांती समाधान भोळ्या मनाला शांती समाधान हो भोळ्या मनाला शांती समाधान इथं काय घडते मज पावेना आठवता प्रसंग शांत बसवेना आठवता प्रसंग शांत बसवेना आठवता प्रसंग शांत बसवेना नाही न्याय इथे हात पसरू कुठे नाही न्याय इथे हात पसरू कुठे काय तुझा बगसी मजा मिळतयसा वजनवा भोळ्या मनाला शांती समाधान भोळ्या मनाला शांती समाधान भोळ्या मनाला शांती समाधान हो भोळ्या मनाला शांती समाधान वेळाभावी दोनच तांत्रिक येते स्तवन गण झालेला आहे आपल्या समोर आता गवळण सादर करत आहे शाहीर लक्ष असू द्या शॉर्टकट मध्ये घेणार आहे कारण वेळेचं खूप बंधन आहे तुझ्या
तुझ्या माझ्या प्रेमाला काना बंधन ते नसावे, पाहणाऱ्या साऱ्या जनांना भक्तिमय ते दिसावे. कधी कधी आपल्यामध्ये राग रुसवे ते असावे, कधी कधी आपल्यामध्ये राग रुसवे ते असावे. मी तुझी अन तू माझा मौनी, सकाळी माझ्या जवळी बसावे. एक छोटासा प्रश्न गवळीमध्ये विचारणार आहे. शाहीर लक्ष द्यायचं आहे. दधीची ऋषींच्या हाडापासून मुरली बनवली गेली हे सर्वश्रुत आहे, पण अशा कोणत्या पुण्यामुळे मुरलीला श्रीकृष्णाचा सहवास लाभला ते शास्त्र आधारे सांगायचं आहे. असं कोणतं पुण्य होतं त्यामुळे श्रीकृष्णाला सहवास लागला. धन्यवाद. ही वेडी राधा प्रेमा श्रीकृष्णाला काय विचारत आहे ते माझ्या गवळणीमधून ऐका. सांग हरी तू सांग मला, कोण प्रीतीची खरी सांग मला. तुझ्या आधी नाव माझं दावण जगाला, दाविले मज प्रेम मग जवळ का केले तिला. तुझ्याच भेटीसाठी जीव माझा तळमळला, का तुझ्याच ओठांवरती दिले स्थान त्या मुरलीला. तू सांग मला, कोण प्रीतीची खरी सांग मला. तुझ्या आधी नाव माझं दावून जगाला, लाविला माझं प्रेम मग जवळ का केलेला. तुझ्याच भेटीसाठी जीव माझा तळमळला, का तुझ्याच ओठांवरती स्थान मुरलीला. तुझ्याच ओठांवरती स्थान त्या
शाहीर विकासजी लांबोरे या माऊलींकडून कार्यक्रमासाठी 201 रुपयाचं पारितोषिक आलंय. लाख मोलाचं पारितोषिक आमच्यासाठी आहे. धन्यवाद माऊली. शाहीर दामोदर गोरेले यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आले. धन्यवाद माऊली. काही यामिनी यादव बलेकर यांच्या स्मरणार्थ श्री संकेत बलेकर यांच्याकडून 500 रुपये आलेले आहे. काही सुरेवाले बुवांना दिलेलाच आहे. तरी माझ्या मायबाप रसिकांच्या माहितीसाठी प्रश्न मी वाचून दाखवत आहे. हा प्रश्न रत्नागिरी तालुक्यामध्ये जवळजवळ 16 वर्ष सतत आम्ही टाकत आलेलो आहोत आणि सांगण्याचं तात्पर्य म्हणजे या ठिकाणी वासवण्याचे शाहीर आमचे मधुकर बाबा पंधेरे, तुषारजी पंधेरे यांना जवळजवळ 3 वेळा हा प्रश्न टाकलेला आहे. त्यामुळे त्यांच्या घराण्यासाठी हा सर्वश्रुत आहे. तरी पण मायबाप रसिक प्रेक्षकांच्या माहितीसाठी मी माझा प्रश्न वाचून दाखवत आहे. भगवान विष्णूने प्रतिष्ठापना केलेले असे एक शिवलिंग कालांतराने भूमीत गुप्त झाले. ते शिवलिंग किती वर्षांनी व कोणाच्या तपश्चर्येमुळे भूमीतून पुन्हा प्रकट झाले? तसेच त्या पवित्र स्थळी बांधण्यात आलेल्या मंदिरासमोर नंदी शिल्पाचं वैशिष्ट्य काय आहे ते सांगायचे आणि हे ठिकाण कोठे आहे? तसेच एक बुवांसाठी टीप दिलेली आहे, रामेश्वराची माहिती सांगू नये. धन्यवाद. प्रश्नपत्र लगेच घेतोय. पहिलीच भेट झाली या थेट, अहो पहिलीच भेट झाली या थेट, धरू नका ती शंका मनात, आधी उत्तर द्यावे रणात, आधी उत्तर द्यावे रणात, मग मिरवा तुला हो. भगवंताने केलं लिंग स्थापन,